आता 42% आपल्या राज्यांना वाटप होतं. आता माझा प्रश्न अर्थमंत्र्यांना हा आहे की आपल्याला जे कॉम्पेन्सेशन मिळणार ते अध्यक्ष महोदय 42%च्या बाहेर शिल्लक केंद्राकडे राहिलेल्या पैशातून मिळणार का? आपला 42% म्हणजे आधी पैसे ते बाहेर काढणार, म्हणजे 100 रुपये आहेत आपल्याकडे, कॉम्पेन्सेशनला 20 रुपये द्यायचे ठरले, तर ते 20 रुपये बाहेर काढले की 80 रुपये राहिले. त्या 80 रुपयाचे 42% आपल्याला मिळणार का 100 रुपयातले 42% आपल्याला मिळणार आणि मग उरलेल्या पैशातून केंद्र सरकार आपल्याला कॉम्पेन्सेशन देणार? याचा खुलासा अर्थमंत्री महोदय आपण मोदी साहेबांना जाऊन विचारला पाहिजे. ते जर तसं झालं तर राज्याचं नुकसान होईल, राज्याच्या विकासावर फार मोठी मर्यादा येईल आणि 42% जे काय आता आपले 5.86 काय % आपल्याला मिळतात ते पैशात कमतरता येईल. आणि म्हणून आपल्या बरोबर जीएसटी काउन्सिल मध्ये अर्थमंत्री महोदय आपण हा मुद्दा काढा की आम्हाला 42% देत आहेत ते 100तनं वजा करायचे आणि उरलेल्यातनं 20% काय जे कॉम्पेन्सेशनला पैसे असतील ते काढून ते वाटप करा, अशी मागणी आपण करा. आणि ती करणं अतिशय गरजेचं यासाठी आहे, ज्याचं मी मगाशी कारण सांगितलं. अध्यक्ष महोदय, हे कॉम्पेन्सेशन मिळत असताना काल आपण राणा भीमदेवी थाटात आश्वासित केलेलं आहे काही चिंता करू नका म्हणून. मलाही फार आशा आहे याच्याबद्दल, काही तक्रार नाही. पण अलीकडच्या काळामध्ये केंद्र सरकारच्या व्यवस्थेत काही अडचणी जर तयार झाल्या, मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून काम करताना जर पैसे कमी पडले तर आधी आपलं भागवायचं आणि नंतर जिल्हा परिषदांचं आणि नगरपालिकांचं भागवायचं, असं धोरण इथला अर्थमंत्री देखील करतो. तसं अरुण जेटली आणि त्यांच्या जागेवर बसणारे पुढच्या 5 वर्षातले जे कोणी मंत्री आहेत त्यांना ज्यावेळी क्रायसिस येईल, आपल्याला आता पाकिस्तानच्या बरोबर युद्ध करायचंय. एक साधं उदाहरण सांगतो. पाकिस्तानच्या बरोबर युद्ध करायला 2-3-4 लाख कोटी रुपये आपल्याला खर्च करायचे आहेत. आपलं युद्ध झालं, खर्च झाले, फायनान्शियल क्रायसिस या देशात आली, केंद्र सरकारची आर्थिक ताकद कमी झाली, येणार का हे कॉम्पेन्सेशनचे पैसे? मुंबई महानगरपालिका आणि उरलेल्या 27-28 महानगरपालिकांना ते पैसे येणार का? या सगळ्याची उत्तर मिळाली पाहिजेत. म्हणून या कॉम्पेन्सेशनला तुमची प्रायोरिटी काय आहे हे केंद्र सरकारला आपण विचारून घ्या. आपण सगळ्यांनी, अध्यक्ष महोदय, सगळं चांगलंच चालणार आहे असं गृहीत धरून आपण निर्णय करत असतो, त्याबद्दल चांगलीच भावना असावी. पण संकट आलं तर काय संकट येऊ शकतं? मी युद्धाचं उदाहरण दिलं, राजकुमारजी कदाचित तुम्हाला एक्स्ट्रीम, जयकुमारजी एक्स्ट्रीम वाटत असेल, युद्ध सोडून द्या. अहो, डिमॉनिटायझेशन केलं, काय हाल झाले. कोणत्या उद्योजकाला बाहेर जाऊन जर तुम्ही विचारलं तर प्रत्येकाचा बिझनेस 25-30% कमी झालेला आहे. डिमॉनिटायझेशनचे परिणाम काय आहेत हे बोलत नाही कोण. या परिणामांमुळे या राज्याचं उत्पन्न कमी झालेलं आहे. या राज्याचं उत्पन्न कमी झालेलं आहे. जसं आपलं उत्पन्न कमी झालंय तसं केंद्राचं उत्पन्न कमी झालं नसेल अशा आविर्भावात का वागायचं आपण? जर डिमॉनिटायझेशनमुळे केंद्र सरकारचं उत्पन्न 90,000 कोटीने कमी झालं समजा, तर ते 90,000 कोटीने कमी झाल्यामुळं जे 100 रुपये त्यांचे वाटपासाठी बाहेर काढणार होते त्या 100च्या जागी 90 रुपये 80 रुपये बाहेर काढणार आणि त्याच्यातले 42% देताना त्यांचं भागलं नाही. म्हणून आपल्याला कॉम्पेन्सेशन देताना थोडीशी मर्यादा केंद्र सरकारवर येईल. आणि म्हणून माझी अर्थमंत्र्यांना विनंती आहे की प्रायोरिटी ठरवा. पुढच्या जीएसटी काउन्सिल मध्ये माझा निरोप केंद्रीय अर्थमंत्र्यांना मुनगंटीवार साहेब द्या की आम्हाला प्रायोरिटीनं हे कॉम्पेन्सेशन तुम्ही तुमच्या क्रायसिसची कारणं आम्हाला सांगता कामा नये. इथं आलेला पैसा हा मुंबईच्या झोपडपट्टीतल्या सिमेंट कॉन्क्रीट गल्लीत टाकण्यासाठी खर्च होणार आहे, महाराष्ट्रातल्या गोरगरिबांच्या हितासाठी खर्च होणार आहे. कदाचित केंद्राच्या प्रायोरिटीज वेगळ्या असतील पण महाराष्ट्राच्या प्रायोरिटीज गरिबांच्या आहेत आणि त्या गरिबांच्या प्रायोरिटीज पूर्ण करायला पैसा अपुरा पडून चालणार नाही. मी कालही चिंता व्यक्त केली 288 सदस्यांच्या समोर. त्याच प्रकारे आपल्याला राज्यातल्या नगरपालिका आणि ग्रामीण भाग याचं संतुलन ठेवण्यासाठी याची काळजी घेण्याची गरज आहे. आणि म्हणून ही खात्री सभागृहाला आज आपण भाषणात द्या किंवा हे अधिवेशन संपल्यावर दिल्लीला जाऊन आल्यावर पुढच्या अधिवेशनात द्या. पण या सभागृहाला या राज्याच्या अर्थमंत्र्यांनी आश्वस्त केलं पाहिजे की
केंद्र सरकारच्या धोरणामध्ये कॉम्पेन्सेशन हा विषय प्रायोरिटी आहे आणि तो 42% बाहेर आहे. 42% वजा केल्यानंतर शिल्लक राहिलेल्या रकमेतून आम्हाला कॉम्पेन्सेशन मिळणार हे आश्वासन या सभागृहाला सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी आज दिलं नाही. कारण हा अवघड प्रश्न आहे, वर जाऊन चर्चा करावी लागेल. एकदम घाईघाईने बोलू नका, आपल्याला काही निवडणूक नाहीये. पण पुढच्या अधिवेशनात जरी आम्हाला तुम्ही सांगितलं की आम्ही हे कन्फर्म केलेलं आहे तर मला त्याचा आनंद होईल. अध्यक्ष महोदय, आपण हा कर लावतोय, एक 2-3 घटकांचा मुद्दामून मी आपल्या सर्वांच्या समोर उल्लेख करतो. महाराष्ट्रामध्ये यंत्रमाग हा व्यवसाय फार मोठा आहे. भिवंडीला आहे, मालेगावला आहे, इचलकरंजीला आहे, लाखो यंत्रमाग आहेत. हे एकेकाचे 10-10, 15-15, 20-20 यंत्रमाग असतील. आणि त्यामुळं या यंत्रमाग हा पहिला कापड उद्योग जो आहे हा, अध्यक्ष महोदय, 60 वर्षापूर्वी आपण कापडावरचा विक्री कर काढून टाकला. 15 वर्षापूर्वी आपण या देशातल्या एक्साइज कापडावरचा काढून टाकला. त्यामुळे या व्यवसायाची, उद्योगाची नोंदच कुठं नाहीये. रजिस्ट्रेशन यांना करायची सेल्स टॅक्सकडे गरजच पूर्वी नाही पडली. आणि त्यामुळं यंत्रमाग ते तालुका गावातील किरकोळ विक्रेते जर लक्षात घेतले तर मला असं वाटतं की 1.5 ते 2 लाख लोक, यंत्रमाग माझे 10 आहेत पण मी एकटाच रजिस्टर होणार, असे 1.5 ते 2 लाख लोक व्यावसायिक यांची नवीन नोंदणी अध्यक्ष महोदय आपल्याला घ्यावी लागणार. आणि अध्यक्ष महोदय, माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये कापड व्यवसायात अजून 2000 देखील लोकांनी नोंदणी केलेली. तर माझा प्रश्न असा आहे अर्थमंत्र्यांना की उरलेल्या 1.5-2 लाख लोकांची नोंदणी किती तारखेपर्यंत होणार? 1 जुलैला जर तुम्ही इम्प्लिमेंट करायला लागला आणि तुमची नोंदणी फक्त 2000 लोकांनी किंवा 4000 लोकांनी, अगदी 10,000 लोकांनी केली तर 1,80,000 लोक उरलेली जी आहेत त्यांची नोंदणी आपण कधी घेणार हे आपल्याला कळलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, यापूर्वी आपण ज्या सूट द्यायचो त्यात मग धोतरला सूट दिली जायची, लुगड्याला सूट द्यायचो आपण. पूर्वी जमल्यालाच एक सेल्स टॅक्स आणि वॅट कर होतात, सेल्स टॅक्स आणि नंतर वॅट. पण अध्यक्ष महोदय, आता मात्र राज्य शासनाचा 5% कर आणि केंद्र शासनाचा 5% कर, त्यामुळे धोतरावर आता 10% कर ठरलेलाच आहे. आता सुदैवाने या सभागृहात कोणी फारसं धोतर वापरत नाही. मी आहे ना. पुन्हा माफी मागतो, या चुका वारंवार मी करतोय हे माझ्या लक्षात आहे, पण मी माफी मागतो. मधुकरराव चव्हाण साहेब आहेत. आणि अध्यक्ष महोदय, धोतर 10% वाढणार. किंमत धोतर नाही वाढणार. धोत्राची लुगड्याची आठवण कशाला आली तुम्हाला? आता मधुकरराव चव्हाण साहेबांना जर कळलं आता की हे बिल मंजूर झाल्यानंतर आपल्या धोत्राची किंमत 10% वाढणार आहे तर ते मत देतील का? आणि आपल्या तर मनातच आता आपल्या या क्षणापासून आता जीएसटीचा विरोध मनात वाढायला लागेल. मी सगळे बाकीचे मुद्दे सांगेन तसे, पण जीएसटी मध्ये आता धोतर याच्यावर टॅक्स येणार आहे, लुगड्यांच्यावर 10% टॅक्स येणार आहे. मला माहित नाही, पण सुधीर मुनगंटीवार साहेबांनी किमान या राज्याच्या विधानसभेच्या अध्यक्षांसाठी हा 10% कर काढून दाखवावा. ते म्हणतील तो त्या ठिकाणी त्यांचा सत्कार करायला मी तयार आहे. इतरावर वाढेल ना, मग इतरावर वाढवतील ना. इतरांच्यावर नाही, इतराच्यावर नाही, इतर कपड्यावर, म्हणजे तुम्ही जे घालता त्याच्यावर. अध्यक्ष महोदय, हे जाणीवपूर्वक तुमच्या ही जाणीवपूर्वक कृती आहे सुधीर भाऊंची. काय कधी तुम्ही एका पक्षात असल्यामुळे काय कुठं त्यांची तुम्ही कळ काढली असेल, वरून काहीतरी वेगळा आदेश आला असेल, काही मागच्या वेळी भाषणात सभागृहात अर्थसंकल्प मांडताना त्यांना अर्थसंकल्प मांडायला फार त्रास झाला, फार गोंधळ झाला, कर्जमाफी दिली नाही त्यांनी. ह्या सगळ्यांनी चिडून कदाचित हा निर्णय झाला असण्याची शक्यता आहे. अध्यक्ष महोदय, दुसरा एक महत्वाचा घटक आहे आणि तो म्हणजे छोटी हॉटेल्स. अध्यक्ष महोदय,
महाराष्ट्रामध्ये लहान हॉटेलवरचा दर आपला 5% कर आहे आणि मोठी हॉटेल जी आहेत ज्यांची टर्नओव्हर जास्त आहे त्यांची मला वाटतं 8%. आता महाराष्ट्रात आणि भारतामध्ये सगळ्या हॉटेल्सना जीएसटी मध्ये 18% कर लागणार. अध्यक्ष महोदय, लहान लहान टपऱ्यांवरच्या लोकांना साधी हॉटेल्स असली तर तिथं आपण गेलो आणि 10 रुपयाला जर चहा घेतला, चहावाले वडापाववाले चहा घेतला तर अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी 10 अधिक ₹1.80 म्हणजे 11 रुपये 80 पैसे झाले. मला वाटतं की हा सगळा विचार करताना नरेंद्र मोदींनी या प्रश्नाकडे पाहिलेलं नाही. चहाची किंमत वाढते, चहा विकणाऱ्याचा खर्च वाढतोय, या देशामधल्या लहान गरीब माणसांचे कर वाढत असताना हे आपण वाढवले. आपण इथं ठरवू काही, अध्यक्ष महोदय, टपरीवरची माणसं कर भरणार नाही. हे जे लहान लहान जे व्यावसायिक आहेत त्या व्यावसायिकांना अहो मला बोलू दे, आपण उत्तर आपल्याला तुम्हाला पक्ष तुमचा बोलायला देईल ना आशिष सर. त्याला आपसात बोललं का? पुन्हा मी माफी मागतो बसणाऱ्यांच्याकडे बघितल्याबद्दल. पण अध्यक्ष महोदय, ही छोटी हॉटेल्स आणि मोठी हॉटेल्स यांच्यातला जो फरक आहे याच्या बाबतीत आता 18% कर आपण सगळ्यांच्याकडून घेणार. टर्नओव्हर मला माहिती आहे टर्नओव्हरच्या खाली काय आहे आणि वर काय आहे, पण टर्नओव्हर वाढल्यावर अध्यक्ष महोदय टर्नओव्हर जे या कराच्या व्याप्तीत येतील ते अध्यक्ष महोदय कराच्या व्याप्तीत येणाऱ्या आपल्या अध्यक्ष महोदय या हॉटेल्सवर हा कर वाढेल असे चित्र आता दिसतंय. अध्यक्ष महोदय, सगळ्यात महत्वाचं म्हणजे अध्यक्ष महोदय आपण बांधकामावर शिंदे साहेब जरा थांबा, तुमच्यावर येणार आहे मी थोड्या वेळ. परत तुम्ही गेल्यावर बोललं तर तुमच्यावर रामदास कदमवर आपली चर्चा करायला पाहिजे ना. दोघांचे प्रश्न मिटवण्याची जबाबदारी माझ्यावरच आहे साहेबांनी. काळजी आहे की काय रामदासबाईंचं काय, दादांचं काय. दादांनी सांगितलं तर आम्ही दोघं चटकन येऊन तुमच्याशी. अध्यक्ष महोदय, बांधकामावर आपण अनेक वर्ष 1% दराने विक्री कर लावतो. कॉम्पोजिशन स्कीम 2011 पासून महाराष्ट्रात आहे. अध्यक्ष महोदय, आता मात्र नवीन दर 18% लागणार. रामदासबाई, कोट्यावधी रुपयाचे फ्लॅट घेणाऱ्या लोकांना आता 18% कर हा जास्त लागेल असं मला वाटतं. नागपूर आणि चंद्रपूरच्या मध्यमवर्गीय कनिष्ठ मध्यमवर्गीय लोकांचं काय, हा भाग तर पुढचाच आहे. पण अध्यक्ष महोदय, नवीन करावर घरांच्यावर कर भरायचा 18%. त्याखेरीज घरांच्या खरेदीवर मुद्रांक शुल्क आहेच, रजिस्ट्रेशन फी पण आहे. थोडक्यात नवीन घर घ्यायचं ठरलं तर साधारणपणे गणित 25%वर जात. अध्यक्ष महोदय, ज्या लोकांनी आधी 1% भरलेला आहे त्यांना देखील उर्वरित बांधकामावर 15% दराने कर भरावा लागणार आहे. आणि अध्यक्ष महोदय, धोतर असेल, साडी असेल, हॉटेल असेल, जेवण हॉटेलमधलं जेवण असेल किंवा घरांवरचा कर 25% जर पोहोचत असेल तर त्याचा परिणाम या देशातल्या महागाईवर कसा होईल याचाही विचार करण्याची अध्यक्ष महोदय आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, आपण या ठिकाणी खरं म्हणजे आपल्या राज्यामध्ये जो कायदा आपण आज मांडतोय तो 174 सेक्शन्स मध्ये आहे. त्या 174 सेक्शन मध्ये सुधीर भाऊंनी सांगावं की 172 सेक्शन भारतातल्या प्रत्येक विधानसभेत कॉमन मांडलेले. व्हॅल्यू ऍडेड टॅक्स मध्ये रामदासबाई आपल्याला आठवत असेल की अनेक सुधारणांचं इन्कॉर्पोरेशन करून आपण ते सगळ्या कायद्यात सुधारणा करत करत सर्वमान्य कायदा केला. पण इथं आम्हाला सुधारणा करण्यासाठी वाव राहिलेला नाही, कारण केंद्र सरकारने आणि जीएसटी काउन्सिलने तयार केलेल्या जीएसटी कायद्यातले 172 मुद्दे समान आहेत देशात. फक्त 2 मुद्दे हे थोडेसे म्हणजे अधिकार आपल्या खाली देण्याची व्यवस्था आहे. मग त्यामध्ये कायदा रिपील करायचा सेक्शन असेल आणि
पूर्वीचं काही काम जुन्या कायदेकरांचं असेल तर ते करण्याच्या विषयी जर काही कायदे करायचे असतील तर आपण त्या बाबतीत करू शकता. त्यामुळे अध्यक्ष महोदय यासाठी खरं म्हणजे आपल्या हातात आता काही फार राहिलेलं नाही. पण अध्यक्ष महोदय मला आठवतं व्हॅल्यू ऍडेड टॅक्स मध्ये व्यापाऱ्यांच्या वर शास्तीचे वगैरे अधिकार होते. तुरुंगात टाकणे, दंड करणे, पेनल्टी लावणे असे अधिकार होते. आणि महाराष्ट्रात सर्व दूर व्यापाऱ्यांनी ह्याच्यावर फार तीव्र असा असंतोष व्यक्त केलेला होता. सगळ्या व्यापाऱ्यांनी महाराष्ट्रातल्या याच्याविषयी मला भेटून आणि सगळ्याच मुख्यमंत्र्यांना तत्कालीन भेटून हे काढलं पाहिजे असा आग्रह केला. अध्यक्ष महोदय आपल्या देशामध्ये यंदा मात्र अशा स्वरूपाची कुठली हालचाल व्यापाऱ्यांनी केलेली आम्ही तरी ऐकवात घेतलेली नाही. या देशात आता कोणी बोलायचंच बंद झालेलं आहे. राजेश टोपे जे काय चाललेलं आहे त्याच्यावर आवाज उठवण्याची पद्धत बंद झालेली आहे. जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे सांगणारा वर्ग या देशातला कमी झालाय, अस्तंगात व्हायला लागलेला आहे अशी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला भीती वाटते. आणि लोकशाही अध्यक्ष महोदय ही लोकशाहीची बूज राखायची असेल तर एका विशिष्ट प्लॅटफॉर्मवर धाडसाने या देशातल्या सामान्य माणसाला येऊन बोलता आलं पाहिजे. नाही मग अशी अजितदादांनी मुद्दा सांगितला, सन्माननीय सदस्यांनी सांगितला. एक शेतकरी आंदोलन करायला आलेला आहे जाधव म्हणून, त्याला MLA हॉस्टेलच्या खोलीत जाऊन त्याला पकडला. मला त्याच्याबरोबरची लोक मगाशी बाहेर भेटली तर त्या पोलीस स्टेशनवर इथल्या 22 जण पोलीस त्याच्या बाजूला उभे आहेत आणि तो मध्ये उभा आहे असं एकाने वर्णन करून मगाशी मला सकाळी आत येताना सांगितलं. तो काहीतरी करेल, तो काहीतरी बोलेल, आंदोलन करेल, या राज्य सरकारच्या विरोधात काहीतरी भूमिका मांडेल, त्याच्यापेक्षा त्याला आधीच आत करावं. मध्ये एकदा पोलीस स्टेशनला अजितदादा, धनंजय मुंडे, आमचे विखे पाटील साहेब सगळे जाऊन बसलेले होते. का तर शेतकऱ्याला वर्ण खाली आणला, बडवला, तिथं पोलीस स्टेशन मध्ये नेऊन झाकला, लाथाबुक्क्या मारल्या वगैरे वगैरे वगैरे. ही नवी पद्धत आहे राज्य करण्याची. या देशामध्ये कुणी आवाज काढणार नाही अशी एक वेगळ्या प्रकारची दहशत केंद्र सरकारच्या माध्यमातून निर्माण झालेली आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बिलावर या बिलावर. मी अध्यक्ष महोदय टीका करत नाहीये. बिलाच्या बाहेर हे बिलाच्या बाहेर नाहीये, हे बिलाच्या आतलंच आहे. नाही नाही, बच्चू कडूंचे शब्द मागे घेतो. बच्चू कडूंचे शब्द मागे घेतो मी. बसून बोललेला रेकॉर्डर येत नाही. बसून बोललेला बसून बोलू नका. बच्चू कडू खाली बसा. अध्यक्ष महोदय माहिती ना तुम्ही केलं. सागर खाली बसा. बच्चू कडू खाली बसा. बच्चू कडूजी, बच्चू कडू खाली बसा. सागरजी खाली बसा. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, आपण अध्यक्ष म्हणून वर बसलेला आहात आणि एकदा माणूस वर बसला त्या खुर्चीचा स्पर्श झाला की माणसात मतपरिवर्तन झालं पाहिजे, वागण्याच्या पद्धती बदल झाल्या पाहिजे. एखादा माणूस अध्यक्ष झाला, आमचे दिलीप वळसे पाटील अध्यक्ष झाल्यापासून, जरा 2 मिनिटं, दिलीप वळसे पाटील अध्यक्ष महोदय, अध्यक्षाचा आणि तुमच्या बिलाच्या याचा कुठं संबंध येतो? मी नाही बाहेर बोलणार नाही. मग आता बाहेर चाललं. कशी रिपोर्ट आला माहिती घे जरा. मावळची डॉक्टर अध्यक्ष महोदय, देतो तुम्हाला. अध्यक्ष महोदय, मी हा मुद्दा आपल्या समोर निदर्शनाला या घटनेमुळे आणतोय की सभापतीच्या तालिकेवर बसलेल्या माणसाने सभागृहामध्ये खाली बसून बोलता येणार नाही. किमान एवढा तरी नियम लागू करूया. तुम्ही खाली बसणाऱ्याकडे बघू नका, त्यांचं ऐकू नका. तुम्ही त्यांनी मी बोलू म्हणून नये आणि तुमच्याकडेच बघतोय. तुम्ही त्यांना बोलायला प्रवृत्त करू नये एवढं नाही, काय. नाही. अध्यक्ष महोदय, मी हे सांगत होतो की या देशामध्ये
काही अन्याय होत असेल तर या अन्यायाला वाचा फोडण्याची व्यवस्था कमी व्हायला लागली अशी शंका लोकांच्या मनात आहे. मी यासाठी सांगतोय की माझ्याकडं या जीएसटी वर व्यापाऱ्यांनी तयार केलेलं जे निवेदन सरकारला दिले ते आहे. पेनल्टीज अँड प्रोसिक्युशन मध्ये त्यांनी इंटरेस्ट, पेनल्टी, प्रोसिक्युशन छोट्या छोट्या कारणांसाठी लावू नये वगैरे विनंती केलेली. अधिकार अटक करण्याचा देखील अध्यक्ष महोदय आता आपल्या विभागाने हातात घेतलेला आहे. हा जो जीएसटी कायदा आहे ना अध्यक्ष महोदय, हा सेल्स टॅक्सच्या अधिकाऱ्यांनी केला असता तर फार सॉफ्ट झाला असता. पण माझी शंका आहे की हा कायदा करताना, ड्राफ्ट करताना एक्साइज डिपार्टमेंटच्या लोकांनी त्याच्यावर प्रभाव जास्त घातलेला आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय यामध्ये अशा हार्श तरतुदी आहेत की ज्यामध्ये सामान्य माणसाला म्हणजे जीएसटीला किती कर भरायला जरा कसूर झाली तर त्याला राज्य सरकार अटक करेल. मग सुधीर भाऊ जरा दयाळू असल्यामुळे सुधीर भाऊ म्हटले नाही अटक करायचं, केंद्र सरकार अटक करेल आणि त्यांचाही 50% वाटा त्या करातनं त्यांना जातो. त्यामुळे अध्यक्ष महोदय आपण कर पद्धतीचं स्वागत करायला काय हरकत नाही, पण कायद्यातील तरतुदीमध्ये थोडासा अविचार दिसतोय. एखाद्या व्यापाऱ्याची नजर चुकीने काही चूक झाली तर त्यालाही आत घालण्याची व्यवस्था आणि जाणीवपूर्वक चूक झाली तरी त्याला अटक करण्याची व्यवस्था हा लास्ट शेवटचा पॉइंट आहे. पण केंद्र सरकारने पाठवलेल्या राज्य सरकारने पारित करायच्या बिलामध्ये महाराष्ट्रातल्या व्यापाऱ्यांच्या लक्षात आलेलं नाही का त्यांनी आवाज उठवायला ते घाबरतात का त्यांना दुसऱ्या कशाची तरी भीती आहे. म्हणून या महाराष्ट्रामध्ये या जीएसटी मध्ये ज्या हार्श तरतुदी आहेत ज्यांचा व्यापाऱ्यांच्या जीवनावर परिणाम होणार आहे आणि व्यापाऱ्यांना अधिकाऱ्यांची भीती वाटायला लागणार आहे त्या गोष्टींच्या बद्दल या महाराष्ट्रात कुणी आवाज उठवायला तयार नाही. व्हॅल्यू ऍडेड टॅक्स मध्ये देवेंद्र फडणवीसांचं माझ्याकडे त्यांनी केलेलं भाषण आहे. याच मुद्द्याला त्यांनी विरोध केलेला होता. व्हॅल्यू ऍडेड टॅक्स मध्ये नारायणराव राणे इकडे विरोधी पक्ष नेते होते, त्यांनी याच मुद्द्याला विरोध केलेला होता. आपल्या महाराष्ट्रामध्ये व्यापाऱ्यांना कर गोळा करत असताना जेवढा गोड बोलून कर गोळा होतो तेवढा हार्श अशा ऍक्शन्स घेऊन कर गोळा होत नाही. जगाच्या पाठीवरचे सूत्र आहे आणि त्यामुळं आपण व्यापाऱ्यांना तुरुंगात घालायला निघाला. व्यापाऱ्यांना अटक करण्याचे अधिकार तुम्ही केंद्र आणि राज्य सरकारच्या या कर गोळा करणाऱ्या अधिकाऱ्यांच्याकडे दिले. या राज्याच्या अर्थमंत्र्यांनी सांगावं की आम्ही कोणालाही अटक करणार नाही, पण कायद्यात बदल करून सांगावं. आज जर आपण कायद्यात तोंडी काही बोलतील, कायदा हा आयुष्यभर राहणार आहे, कायम राहणार आहे. आज कोण अर्थमंत्री आहे, उद्या कोण आहे हे महत्वाचं नाही, पण कायदा पारित होताना महाराष्ट्रातल्या व्यापाऱ्यांच्या बाबतीत अरे त्यांनी किती मतं दिली आपल्याला. ते काय ऑक्ट्रॅक्ट जावा म्हणून, एलबीटी जावा म्हणून आंदोलन केली, सगळं केलं आपण त्यांच्यासाठी. म्हणजे निवडणुका होत्या म्हणून करणं स्वाभाविक आहे, मी काही त्यांना दोष देत नाही. पण हे सगळं केल्यानंतर आता व्यापाऱ्यांना वाटायला लागले. कुठल्याही व्यापाऱ्याला विचारा अध्यक्ष महोदय कसं चाललंय, ते म्हणतो जरा अवघड आहे. मी एकदा एक उदाहरण सांगतो रामदास भाई. आमच्या जिल्ह्यातले सोन्यावर काम करणारे अनेक लोक देशात आहेत, विटा भागात, आटपाडी विटा भागात. त्यांनी मला एकदा चेन्नईला त्यांच्या देशातल्या अखिल भारतीय परिषदेला बोलवलं, मिटिंगला बोलवलं. मागच्याच एक 7-8 महिन्यापूर्वी साधारणपणे देशातनं 2-1 हजार लोक आलेली होती. आमच्या जिल्ह्यातले बरेच अनिल भाऊ बाबारी मला वाटतं त्यावेळी होते, ते साक्षीदार आहेत. मी प्रश्न विचारला की मला एका प्रश्नाचं उत्तर द्या की नरेंद्र मोदींचं सरकार आल्यापासून तुमचा बिझनेस वाढला का कमी झाला. ज्यांचा वाढला त्यांनी हात वर करा. एक हात वर झाला नाही बाबा, एक हात. 2000 लोकांच्या मध्ये एकही माणूस म्हणायला तयार नाही की मोदी साहेबांचं राज्य आल्यावर माझा बिझनेस वाढला. मी म्हंटल आहे तेवढा राहिला, त्यांनी हात वर करा. रामदास भाई एकही हात वर झाला नाही. पण मी ज्यावेळी खाली बसून बोलायचं नाही ठरले ना आता
मी काय मी पुन्हा माफी मागतो. काय आहे की तिकडनं त्यांच्याशी आता बोलणारच नाही मी. पण मूळ आपल्या खास मित्रानेच असं चूक केली तर झाली माझ्याकडून चूक तुम्हाला दटवण्याची. पण मी ज्यावेळी विचारलं की ज्यांचे बिझनेस कमी झाले त्यांनी हात वर करा, माणसांनी दोन्ही हात वर केले, एक नाही दोन्ही हात. राम शिंदे चालले, तुम्ही काय असेल ते करून या, मग बोलू आपण. चांगले होते भाऊ होते ना. म्हणजे सुधीर भाऊ महाराष्ट्रातल्या नाही तर आमच्या दुष्काळी भागात राहणाऱ्या माणसाने देशात वेगळ्या ठिकाणी जाऊन व्यवसाय केला. उत्तर प्रदेशचा माणूस, काश्मीरचा माणूस, कन्याकुमारीचा माणूस, गुजरातचा माणूस, बंगालचा माणूस तिथं आलेला, तिथं काम करणारा, सगळ्यांनी नाराजी व्यक्त केली. ही सोन्याच्या व्यवसायाचं सोडून द्या, पण भारतामध्ये कोणत्याही उद्योजकाला विचारा की तुझा टर्नओव्हर मागच्या वर्षीपेक्षा कमी झाला का वाढला. माझी खात्री आहे की साधारणपणे 50% लोक तुम्हाला सांगतील आमचा टर्नओव्हर पिछले सालचे थोडा नरम बिझनेस आहे, कमी व्हायला लागलाय बिझनेस. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, लोकांनी, व्यापारी वर्गाने आपलं सरकार, अगली बार मोदी सरकार, अगली बार मोदी सरकार, काय अध्यक्ष महोदय, माणसाला ज्यावेळी खात्री वाटत नाही ना त्यावेळी कुठून आभाळातनं शब्द कुठं येत आहेत हे हुडकत बसतो माणूस. अगली बार मोदी सरकार असं म्हणून सत्तेवर येऊन मतं घेऊन तुम्ही आला. तो सगळा वर्ग हा आपल्याला आज नाराजीने आपल्या शंका व्यक्त करायला लागल्या. मी काय तिकडच्या बाबतीत आता काय बोलतच नाही. आपल्या अध्यक्ष महोदय, आणि म्हणून आपल्या देशामध्ये ज्या वर्गाने भारतीय जनता पक्षाला मदत केली त्या वर्गाला जाचकटी घालून या देशात पूर्ण त्या वर्गाला अडचणीत आणण्याचं बिल, प्रोव्हिजन्स या विधेयकामध्ये आहेत. आणि म्हणून राज्याच्या अर्थमंत्र्यांनी पुन्हा काउन्सिलला जाऊन सांगावं की अटक करण्याचे खालच्या वर्गात म्हणजे खालच्या अधिकाऱ्यांनी खाली काही करावं. कारण कमिशनरला अधिकार सांगतील ते आता, किंवा सेक्रेटरीकडे अधिकार घेतो म्हणून सांगतील, पण कमिशनर काय बघतो का? कमिशनर खाली अधिकार देतो, खालचा खाली देतो, खालचा कार्यक्रम सुरू करतो खाली. त्यामुळं अध्यक्ष महोदय, ह्या अटीला महाराष्ट्रात मी काल काही व्यापाऱ्यांना रामदासभाई बोललो. व्यापारी म्हटले क्या है वो, बोला है हमने सुना है लेकिन क्या कौन सुनता है सर, वो तो फेट अकम्प्ली है, क्या कर पाएंगे, वो मोदी साहब के सामने कोई बोलता ही नहीं है, असं मला म्हटले खाजगीत. खरं असेल, बरोबर असेल, आपल्याला काय करायचंय, आपल्याला काय मोदी साहेबांची कळ काढायची नाही आज. पण अध्यक्ष महोदय, बिलावरचे मुद्दे संपत आहेत नाही, हे बरेच आहेत अजून अध्यक्ष महोदय. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, अशा स्वरूपाचे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांना, व्यापाऱ्यांना अटक करण्याचे अधिकार हे नसले पाहिजेत अशी आमची आग्रहाची मागणी आहे. आणि या मागणीला राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा आज नाही, 2003 साली होता. असं आहे की जुनं काय काढायचं नाही आणि बसून बोलायचं नाही. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा स्वरूपाचे कायदे, जाचक कायदे व्यापाऱ्यांना अडचणीत आणणारे राहू नयेत अशी आमची विनंती आहे. अध्यक्ष महोदय, आपण करमणूक कराच्या कडे येऊया. आता करमणूक किती कर वाढवायचा याचा फारसा विचार झालेला दिसत नाही. प्रत्येक कार्यक्रमावर करमणुकीच्या, सिनेमा धरून सगळेच, नाटक असेल, सिनेमा असेल, 3 प्रकारचा आता कर लागेल. एक आपला जीएसटी,
स्थानिक स्वराज्य संस्थांचा करमणूक कर आणि थोडक्यात करमणूक करामध्ये आता 20% वाढवी. म्हणजे सध्या अध्यक्ष महोदय राज्य शासनामार्फत अनेक प्रकारच्या सिनेमागृहांना आणि इतर कार्यक्रमांना करातून सूट दिली जाते. आपल्या एखादा चॅरिटीचा कार्यक्रम असला तरी सूट द्यायची प्रथा आहे आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आता अशा प्रकारच्या उपक्रमातून आपण 20% वगैरे मराठी नाटक आणि मराठी सिनेमावाले भेटले की नाही माहित नाही तुम्हाला, भेटले का? नाही टॅक्स बसणारच की, तुम्ही सांगा तुमच्या भाषणात. पण मराठी नाटक आणि चित्रपट यांचं भवितव्य हे अडचणीत येईल का याचं स्पष्टीकरण देखील सभागृहात आपण द्यावं असं मला वाटतंय. अध्यक्ष महोदय, आपण या ठिकाणी आपल्या रिटर्न्स कडे येऊया. अध्यक्ष महोदय, आता प्रत्येकाला 3 रिटर्न भरावे लागणार दर महिन्याला. म्हणजे अध्यक्ष महोदय, दर महिन्याला मी भरलेल्या रिटर्न मध्ये चूक काही आहे का हे माझ्या खरेदीदाराने मला सांगायचं. मग मी ते दुरुस्त करून घ्यायचे, तसे करायचे. तफावत असेल तर अमान्य चुकांबरोबर दोघांनी तिसऱ्यांदा रिटर्न भरायचा. 12×3 36 अधिक 1 अॅन्युअल असे 37 रिटर्न्स हे आपल्या व्यापाऱ्यांना भरावे लागणार. अध्यक्ष महोदय, आता साध्या लहान दुकानात प्रत्येक दुकानदाराला रजिस्टर असणाऱ्या प्रत्येकाला भरायला लागणार. दुसरं काही काम त्यांना असणार आहे का? धंदा करायचा असेल आणि राज्य पुढे न्यायचं असेल तर फ्लो ऑफ बिझनेस फार स्मूथ असला पाहिजे. आणि अध्यक्ष महोदय, आता सेल्स टॅक्स प्रॅक्टिशनर पण घाबरलेले आहेत. लहान लोक सेल्स टॅक्स प्रॅक्टिशनर होतील अशी आता परिस्थिती झाली आहे. एवढं त्यांना या सगळ्या करांच्या याच्यात व्यापून टाकण्याचं काम अध्यक्ष महोदय आपण सगळ्यांनी करायचं ठरवलेलं दिसतंय. आणि अध्यक्ष महोदय, आपण हा जीएसटी आणताना काय ठरवलं? फ्री झाला पाहिजे फ्लो. म्हणजे अध्यक्ष महोदय, आपल्याला जीएसटीच्या कायद्याने ट्रक अडवणे, ट्रक ताब्यात घेणे, माल ताब्यात घेणे, कंप्लायन्स प्रॉपर नसेल, ई परमिट नसेल तर तुमचा माल कुठे जात असेल तर अडवून तो जप्त करण्याचे अधिकार अध्यक्ष महोदय यात अधिकाऱ्यांना आपण देतोय. अध्यक्ष महोदय, मला हे कळत नाही की आपलं तत्व काय आहे की देश एक करायचा, युनिफिकेशन ऑफ टॅक्सेस करायचं आणि स्मूथ ईज ऑफ डुईंग बिझनेस. याच्यासाठी एक फार महत्वाची फ्रेज आहे, ईज ऑफ डुईंग बिझनेस. ईज ऑफ डुईंग बिझनेस करत असताना असे अडथळे जर अध्यक्ष महोदय आपण आणायला लागलो तर मला वाटतं की तो डेट्रिमेंटल होईल आणि करांचं संकलन वाढण्याच्या ऐवजी अध्यक्ष महोदय आपल्याला काही प्रश्न तयार होतील. ऑडिट असेसमेंट आहे. आता अध्यक्ष महोदय, हे लोकांना अजून माहित नाही की त्यांचं असेसमेंट कोण करणार, ऑडिट कोण करणार. अध्यक्ष महोदय, आपण हिअरिंग कशी होणार, का ई हिअरिंग करणार, का ई ऑडिट होणार, या सगळ्या प्रश्नाला स्पष्टीकरण व्यापारी वर्गाला मिळण्याची गरज आहे. आणि ते देण्याचं काम जरी ते घाबरलेले असले तरी आपण आपल्या भाषणात जर दिलं तर मला खात्री आहे की त्यांचं समाधान काही अंशी आपण सगळे करू शकू. अध्यक्ष महोदय, एक रिफंड नावाचा प्रकार आहे. रिफंड ह्या सगळ्यात मोठी अडचण असणारा विषय. राज्य सरकारच्या तिजोरीत एकदा पैसे आले की परत त्याला मिळतच नाहीत लवकर. 1-1, 2-2, 3-3 वर्ष रिफंड मिळत नाही. आज ही संधी आहे सुधीर भाऊ तुम्हाला. व्हॅल्यू ऍडेड टॅक्स मध्ये रिफंडच्या साठी काही त्रुटी गेल्या 2-4 वर्षात जर तयार झाल्या असतील तर त्या त्रुटी काढून आपण जो एक्सपोर्ट करतो त्याच्याकडून टॅक्सच भरून घेऊ नका. त्याच्याकडून डिक्लेरेशन घ्या की मी माझा माल एक्सपोर्ट करतोय. पण तुमची व्यवस्था अशी आहे की त्यानं सगळा टॅक्स भरला पाहिजे आणि मग तुमची ज्यावेळी तुमचा मूड असेल त्यावेळी तुम्ही हा रिफंड देणार. कारण रिफंड देण्यासाठी काही मुदत लिमिटेशन देखील अध्यक्ष महोदय तुम्ही घातलेली नाही. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय सेपरेट ऍप्लिकेशन करायला लागू नये अशी काहीतरी प्रोव्हिजन करा. आता त्याला रिफंड मिळवायचा असेल तर सेपरेट त्याने ऍप्लिकेशन रिफंड साठी करायला पाहिजे आणि तुम्ही डिटरमाइन करून मग त्याच्यावर काही ऑर्डर करणार. म्हणजे सगळा प्रकार
हा संशयास्पद आणि भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणारा होऊ शकतो. आणि त्यासाठी अध्यक्ष महोदय आपण जो रिफंड आपण द्यायलाच लागणार आहे आणि ज्याच्यामध्ये एक्सपोर्ट सामावलेला आहे किंवा जे आपल्याला खात्री न वाटतं की हे रिफंड द्यावं लागतात ते कर भरून घेण्याचीच थोडीशी टाळाटाळ जर केली तर मला वाटतं की आणखीन सुखकर त्यांचं जीवन झाल्याशिवाय राहणार नाही. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आपल्याला विशेषतः राज्यात मगाशी मी सांगितलं की अर्थमंत्री अर्थसंकल्प मांडतात. आजपर्यंत मंत्री पदाला त्या अर्थमंत्री, नियोजन, प्लॅनिंग अँड फायनान्स मिनिस्टर म्हणून आपलं नामकरण आहे. नियोजन व वित्त व नियोजन मंत्री. मोदी साहेबांनी ते नीती आयोग गुंडाळून ठेवला आणि नियोजनाचा विषय बंद केला देशातून. त्यामुळे तुमचं नियोजन मंत्रीपद गेलेलं आहे. गेलंय ना? तुम्ही बोर्ड काढला की नाही? प्लॅनिंग ठेवले का नाही? तुम्ही बोला, तुम्ही भाषणात बोला. तुम्ही काहीच बोलू नका आज. नियोजन मंत्री याचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्लॅन जे असतात, प्लॅन फंड असतो, तो प्लॅन फंड वाटणे. आणि आता प्लॅन आणि नॉन प्लॅन हा विषयच आपण बंद केलेला आहे. त्यामुळे ही इज नॉट नियोजन मंत्री. दुसरं म्हणजे ही इज नॉट फायनान्स मिनिस्टर. कारण आता अर्थमंत्री कधी त्याला काही कर लावण्याची व्यवस्था असेल तर. अध्यक्ष महोदय, आता ते फक्त खर्च मंत्री आहेत. खर्च मंत्री नामकरण बदलावं अशी माझी मागणी आहे की यू आर एक्सपेंडिचर मिनिस्टर, यू आर नॉट फायनान्स मिनिस्टर. त्यामुळे या डिपार्टमेंटचं बोलायचं नाही ठरलेलं आहे. आणि हात बंद केल्यावर मला माहिती आहे तुम्ही फार चिडलेले असता. तुम्ही घडी सहजासहजी घालत नाही, काढल्यावर घोटाळा होतो. माझ्यावर चिडू नका. मी आपलं हे बिल आहे. जयंत पाटीलही महत्वाचे नाहीत आणि सुधीर मुनगंटीवारही महत्वाचे नाहीत. ही व्यवस्था महत्वाची आहे. आणि त्यामुळं अध्यक्ष महोदय, या खात्याला आता खर्च मंत्री म्हटलं पाहिजे, एक्सपेंडिचर मंत्री म्हटलं पाहिजे. आणि हे नामकरण आपणच अध्यक्ष महोदय धोत्राचा कर यांनी वाढवला. या पोटी यांना ही शिक्षा द्या आणि यांचा नामकरण सोहळा नव्याने करा. नीतीचं काय? नीती आयोग झाला त्याचं काय? नीती आयोग जो झाला ना त्यात काय होतं कोणालाच माहित नाही. नीती मंत्री म्हणजे काय आहे की नवीन देशाचे, पुन्हा मी मोदी साहेबांचं नाव घेत नाही, पण नवं सरकार आलं, काहीतरी नवं केलं पाहिजे. सगळ्या जुन्या व्यवस्था रद्दड होत्या हे स्पष्ट करायला आणि सिद्ध करायला. ज्या भारतात आपण गेले 50, 60, 70 वर्ष राहिलेलो आहोत, ज्याच्यावर प्रत्येक 5 वर्षाच्या प्लॅनिंगने आपल्या विकासाचं एक एक पाऊल पुढे जात जात आलो, ते सगळं गुंडाळून ठेवलं आणि काहीतरी नीती आयोग म्हणून साहेबांनी आणलं. आता त्या नीती आयोगाच्या बैठका होतात का? ह्यांना तिकडे बोलवतात का? मग ह्यांना बोलवत असतील तर मग नीती आयोग आणि प्लॅनिंग आयोग मधला फरक काय हेही आम्हाला कळत नाही. त्यामुळे एकदा राज्याच्या खर्च मंत्र्यांनी आम्हाला सांगावं की नीती आयोग गेला आला, बदल काय झाला. त्यांच्या उत्तराच्या भाषणात त्यांनी सांगावं आणि आम्हाला एकदा, कारण आमचं ज्ञान कमी असू शकतं, पण त्यामुळे त्यांनी त्याच्यात आम्हाला थोडीशी माहिती करायला सांगावी असं मला वाटतंय. अध्यक्ष महोदय, दुसरा महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे आपण आपल्या राज्यात जी गुंतवणूक आकृष्ट करून घेतो त्या पॅकेज स्कीम ऑफ इन्सेंटिव्हचं काय होणार. जे आपण उद्योग करतो, खरं म्हणजे आता हा टाइम आहे, विदर्भामध्ये विकास करायचा असेल तर जास्त इन्सेंटिव्ह द्यायला पाहिजेत. मराठवाड्यात विकास करायचा असेल, मराठवाड्यातले प्रश्न सोडवायचे असतील तर तिथं जास्त उद्योग आणले पाहिजेत. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, महाराष्ट्राच्या पॅकेज स्कीम ऑफ इन्सेंटिव्हचं काय, जे हे पॅकेज स्कीम ऑफ इन्सेंटिव्ह मध्ये काम करणारे ऑलरेडी गुंतवणूक जी आलेली आहे त्यांच्या बाबतीत काय ट्रीटमेंट देणार, त्यांच्या ज्या पॅकेज स्कीम ऑफ इन्सेंटिव्हचं देणं आहे ते कसं आपण देणार, याच्यावर अध्यक्ष महोदय वित्त मंत्र्यांनी थोडंसं स्पष्टीकरण करावं असं मला वाटतंय. आणि अध्यक्ष महोदय, माझ्या मते गुंतवणुकीला प्रोत्साहन देणाऱ्या इन्सेंटिव्ह स्कीमचं भवितव्य नवीन जीएसटी मुळे धोक्यात आले का काय याची माहिती सभागृहाला सुधीर भाऊ आपण द्यावी अशी माझी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, आपण कंपन्यांना 15-15, 20-20 वर्ष इन्सेंटिव्ह द्यायचं कबूल केलंय.
ते महाराष्ट्रात जेवढा कर भरतील तेवढा आपण त्यांना परतावा देतो. बऱ्याचशा कंपन्यांना 100 रुपयातले अजून 20 आणि 25 रुपये पण मिळालेले नाहीत आणि ही आता नवी व्यवस्था आली. तर अध्यक्ष महोदय, त्यांनी निर्माण केलेल्या वस्तूंचं कन्झम्पशन उत्तर प्रदेश आणि इतर राज्यात होणार असेल आणि तिथे टॅक्स गोळा होणार असेल तर यांना इथे बेनिफिट कसा द्यायचा आणि कुणी द्यायचा याचं स्पष्टीकरण सुधीर भाऊ आपल्या भाषणात आपण जर केलं तर बरं होईल असं मला वाटतंय. अध्यक्ष महोदय, आपण काल सांगितलं की फार चांगलं ट्रेनिंग झालंय. 5000 लोकांना ट्रेनिंग स्टाफ झालेलं आहे. अध्यक्ष महोदय, ट्रेनिंग झालं असेल तरी आपण स्वतः खात्री करा, कारण कर्मचाऱ्यांशी आणि अधिकाऱ्यांशी मी बोललो तर त्यांचा आत्मविश्वास द्विगुणित अजून झालेला नाही आणि आपण ही कर प्रणाली व्यवस्थितपणाने राबवू शकतो याचा अध्यक्ष महोदय त्यांना कॉन्फिडन्स अजून आलेला नाही अशी माझी शंका आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये आपण मगाशी मी मुद्दा सांगितला, पण अध्यक्ष महोदय जीएसटी आणण्यासाठी हा राईट टाइम आहे का? अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातली रोजगाराची अवस्था काय आणि भारतातल्या रोजगाराची अवस्था काय? आपण जीएसटी आणत असताना, नवी कर प्रणाली आणत असताना मगाशी मी सांगितलं डिमॉनिटायझेशन, नोटबंदीचा कार्यक्रम या देशात मागच्या नोव्हेंबरला सुरू झाला आणि अध्यक्ष महोदय नोटबंदीचा कार्यक्रम सुरू झाल्यामुळं मगाशी मी सांगितलं काय 30% धंदा बसला. अध्यक्ष महोदय, त्याचबरोबर अनएम्प्लॉयमेंट, बेरोजगारी देखील या देशातली वाढलेली आहे. ज्यावेळी नोटबंदी झाली त्यानंतर महाराष्ट्रातला लहान कामगार वर्ग जो आहे त्यांच्या अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. एका राष्ट्रीय संस्थेने या देशामध्ये 65 लाख का 40 लाख लोकांचा रोजगार गेला डिमॉनिटायझेशनच्या झटक्यात, असं अधिकृतपणाने आकडेवारी जाहीर केलेली आहे. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय डिमॉनिटायझेशन केलं. अध्यक्ष महोदय, किंमत काय माहितीये का? 15 लाख कोटी रुपये का काहीतरी आता नोटा 1000 आणि 500च्या छापल्या. रामदासभाई, हा मुद्दा महत्वाचा आहे. 15 लाख कोटी रुपये 1000 आणि 500चे होते. तुम्हाला रामदासभाई माहितीये का किती नोटा मोदी साहेबांनी छापल्या? कोणालाच माहित नाही. कधी 11 लाख कोटी म्हणतात, कधी 9 लाख कोटी म्हणतात, कधी 8 लाख कोटी म्हणतात, कधी 14 लाख कोटी म्हणतात. या देशाला अजून माहितच नाही की 1000 आणि 500च्या नोटा किती होत्या आणि आता 2000 आणि 500च्या नव्या नोटा छापताना ती किती व्हॅल्यूच्या आतापर्यंत छापल्या. आता निवडणुकीमध्ये एवढा तुम्ही लोक सगळे खर्च करायला लागलेला आहात, कधी कधी मनात शंका येते की जरा जादा छापलेत का काय. शक्यता आहे, अशक्य काही नाही. मोदींच्याकडे अशक्य हा शब्द नाही. त्यामुळं या देशात आपल्या नोटा किती छापल्या त्याचा हिशेब या देशाला मोदी सरकारने दिला पाहिजे. तुम्ही सांगा 14 लाख कोटी नोटी छापल्या, त्याचे अकाउंट दाखवा. पार्लमेंटरी कमिटी असेल मला वाटतं खासदारांची, त्यांच्या समोर ते रेकॉर्ड दाखवा. पण नो चर्चा. या देशात चर्चा होत नाही. कोऱ्या करकरीत नोटा जिल्हा परिषदेला आणि नगरपालिकेला बघितल्यावर मनात ही शंका येणं काही चुकीचं आहे का हे मला तुम्ही सांगा. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, या देशामध्ये डिमॉनिटायझेशनचे तोटे काय झाले? तोटे होत असताना या देशामध्ये आता जिल्हा बँकांच्याकडे तर आपण बघतच नाही. जिल्हा बँकांचे देशोधडीदार लागणार आहेत. या केंद्र सरकारने पक्क ठरवलेलं आहे आणि राज्य सरकारने की या देशातल्या जिल्हा मध्यवर्ती बँका बंद करून टाकायच्या. 5-7 हजार कोटी रुपयाच्या नोटा त्यांच्याकडे लोकांनी बदलल्या विश्वासाने. त्या नोटा गोटे साहेब बदलून देण्याची देखील तयारी नाही. कुणीही गेलं, अगदी राज्याचे मुख्यमंत्री गेले तरी ते सांगतात नाही कर रहा हूं, डरो नहीं, अब हो जाएगा. मुख्यमंत्र्यांना खासगीत विचारा. पवार साहेबांनी 10 वेळा भेटी घेतल्या. करतो, नकार नाही, करतोच, पण करत नाही. म्हणजे या देशातल्या ग्रामीण भागाच्या व्यवस्था सांभाळणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकांकडे बघण्याची दृष्टी किती विशाल आहे केंद्र सरकारची, हे यातनं आपल्या लक्षात यायला पाहिजे. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे अध्यक्ष महोदय, तुम्हाला एक माहिती सांगतो. संचालक 40 कोटी अडकलेत.
ठीक आहे, आपण काही करू शकत नाही आता अध्यक्ष साहेब, आपण हतबल आहोत. हे इथं राणा भीमदेवी थाटात भाषण करतील, पण वर जाऊन यांचं तोंड उघडलं तर मी म्हणाल ते नाव बदला माझं पाहिजे. त्यामुळं अध्यक्ष महोदय, नोटा छापण्यासाठी खर्च किती आला रामदास भाई? 30,000 कोटी रुपये फक्त नव्या नोटा छापण्यासाठी खर्च आला. 30,000 कोटी रुपये. कुठे आहे कुठे वायकर साहेब? 30,000 कोटी रुपये फक्त नोटा छापण्यासाठी भारतात खर्च आला. नव्या नोटा. लोकांना वाटतं बहुत अच्छा काम किया, गरीबों के लिए बहुत मोदी साहब ने किया, वो श्रीमंत लोकांची आमकी लावली तमकी लावली. एका श्रीमंत वर्गाने एका हो, शेतकऱ्यांना आम्ही 30,000 कोटीच मागतोय, पण एका तरी अध्यक्ष साहेब मला सांगा की शेतकऱ्याचं काय झालं की लगेच आत्महत्या बिचारा करतो, सोडून देतो या लोकांची यात्रा. पण या देशामध्ये नोटबंदी झाल्यावर भारतामध्ये एका तरी कोट्याधीशाने आत्महत्या केली अशी एक बातमी आली का? एका तरी श्रीमंत माणसाने आत्महत्या केली का? या देशामध्ये एक तरी घटना व्हायला पाहिजे होती ना, कुणाला तरी 5-10 हजार कोटी रुपये बुडालेच असतील ना. एकही या देशातल्या श्रीमंत माणसाने आत्महत्या केली नाही, कारण त्या श्रीमंत वर्गाचे चोचले पुरवण्याचे मागच्या दाराने व्यवस्था नरेंद्र मोदींच्या सरकारने केली. ऍक्सिस बँकेमध्ये, रिझर्व्ह बँकेमधनं पैसे काढले आणि त्यांच्या घरात पोहोचवले. हा उद्योग नरेंद्र मोदींच्या सरकारने या देशात डिमॉनिटायझेशन करताना गरिबांना फसवण्याचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात केला. हे या देशातल्या जनतेला आता हळूहळू कळायला लागले. परिणाम आहे, परिणाम. अध्यक्ष महोदय, या देशामध्ये ठीक आहे, आम्ही आंदोलन केली असतील, माणसांनी यांना मतं दिली असतील, पण कुठलाही घटना आणि कुठलीही गोष्ट भारतातल्या सामान्य लोकांना ज्यावेळी लक्षात येते त्यावेळी त्याचं उत्तर योग्य पद्धतीने देतात. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, या देशातल्या गरिबांची व्यवस्था, बेरोजगार त्यांना करून नव्या पद्धतीनं त्यांना अडचणीत आणण्याचं काम केंद्राने केलं. अनएम्प्लॉयमेंटचे रेट काय माहितीये का तुम्हाला अध्यक्ष महोदय? या देशामध्ये परवाच पेपरमध्ये आलं होतं, या देशामध्ये नॉन फार्म सेक्टर म्हणजे शेती व्यतिरिक्त जो कामगार आहे, अध्यक्ष महोदय, टाइम्स ऑफ इंडिया मध्ये आलं होतं परवा. त्यांनी सांगितलं इकॉनॉमी 6.5-7% वाढते, पण या देशात रोजगार फक्त 1% वाढतो सरासरी. काही ठिकाणी 0.8%, पण 1% भारतामध्ये रोजगार वाढतो. घोषणा काय होते? 2 कोटी लोकांना दरवर्षी मी नोकरी देईन. या देशातल्या तरुणांच्यासाठी हे सरकार काही करत नाही सध्याचं. मला निवडून द्या, मी 2 कोटी लोकांना या देशामध्ये नोकऱ्या देण्याची व्यवस्था करेन. 2 कोटी राहू दे बाबा, आमच्या आहेत त्या नोकऱ्या टिकवा अशी म्हणायची पाळी लोकांच्यावर. फक्त 1% अध्यक्ष महोदय. हे महाराष्ट्राचं सांगतोय मी आकडेवारी. अध्यक्ष महोदय 1%. अध्यक्ष महोदय 1% जर तुम्ही रोजगाराचा वेग ठेवला वाढीचा, तर याचा अर्थ मेक इन महाराष्ट्र आणि मेक इन इंडिया मध्ये सुनील देशमुख साहेब काय दिवे लागले हेही सभागृहाला काहीतरी सांगायची वेळ राज्याच्या अर्थमंत्र्यांना होईल. आम्ही संघर्ष यात्रा केली. गोटे साहेब आपल्या धुळ्यालाही जाऊन आलो. चांदा टू बांदा सगळीकडे गेलो. अध्यक्ष साहेब एक प्रोजेक्ट दिसला नाही की बाबा फार जोरात काम चाललंय, मेक इन इंडिया मधून आलाय, मेक इन महाराष्ट्रामधून आलाय, चैतन्य सळसळतंय त्या जिल्ह्यातल्या लोकांच्या, त्या तालुक्यातल्या लोकांना. एक प्रोजेक्ट नाही, एक प्रोजेक्ट. कुठेतरी कोळशापासून वीज तयार करणारे 2-4 प्रोजेक्ट चालू असतील, पण नवी गुंतवणूक ज्याला मेक इन महाराष्ट्र आणि मेक इन इंडियाचं लेबल लावलं, त्या गुंतवणुकीतला एकही प्रोजेक्ट महाराष्ट्रात आज आलेला दिसत नाही. आम्ही सगळ्या महाराष्ट्रात गेलो, त्या ठिकाणी कुठेही आमच्या बसला काचा मोठ्या होत्या ज्याच्यावर तुमचं ऑब्जेक्शन होतं, त्या काचेत एकही प्रोजेक्ट नवीन चालू झालेला कुठं आम्हाला दिसला नाही. आमच्या काळ्या कशा होत्या काचा हे यांना कसं कळलं?
मला कोणीतरी चिठ्ठी पाठवलेली की तुमची सभा ऐकायला गोटे साहेब मागच्या हॉटेलमध्ये बसलेले आहेत. माझा विश्वास बसला नाही. मी म्हटलं पण आज त्यांनीच कबूल केलं. आम्ही भाषण करताना शेतकऱ्यांच्या बाजूने पुन्हा माफी मागतो अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, माझा मुद्दा आहे की अनएम्प्लॉयमेंट रेट. अध्यक्ष महोदय, बेरोजगारीचा दर हा 2011 आमचं सरकार होतं त्यावेळी देशामध्ये 3.8% होता. 2012-2013 4% जवळ आला. पण अध्यक्ष महोदय 3.5%. 2015 मोदी साहेबांचं सरकार आलं आणि अनएम्प्लॉयमेंट ही 5% गेली, वाढला तर. अध्यक्ष महोदय, नवं वारं आलं, चैतन्य पसरलं या देशात. अनएम्प्लॉयमेंटचा रेट वाढला, बेरोजगारांची संख्या वाढली अध्यक्ष महोदय. आणि त्यामुळं हा बेकारी वाढते या देशात एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला मी मगाशी डिमॉनिटायझेशनचा उल्लेख केला. अशा पद्धतीचा या भारतीय अर्थव्यवस्थेला शॉक केंद्र सरकारने पुढाकार घेऊन घेतलेला असताना जीएसटी आता लावणं हे योग्य आहे की नाही, काळच ठरवेल असं मला वाटतं. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे जीएसटी म्हणजे एक देश आणि एक कर. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र एक ठेवण्याच्या विषयी चर्चा करायला लागलो तर आपण काही लोकांच्या चेहऱ्यावर रंग बदलतो. विदर्भ महाराष्ट्रात राहिला पाहिजे का नाही राहिला पाहिजे हे खासगीत बोलणाऱ्यांची संख्या अनेक आहे. पण अध्यक्ष महोदय, आता आपण देश एक करायला निघालो एका कराने. आणि अच्छा अध्यक्ष महोदय, आपण एका बाजूला शेतकऱ्यांच्या आत्महत्येला तोंड देतोय. आमच्या उद्धवजींनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर परवा आमची संघर्ष यात्रा बघितल्यानंतर एक वेगळी भूमिका घेतलेली आहे. संवाद यात्रा करण्याची गरज पुढच्या बाजूला निर्माण झालेली आहे, कारण संवादच बंद झालेला आहे. लोकांशी संवादच राहिलेला नाही. इव्हेंट मॅनेजर आहे, कार्यक्रम करायचा, मोठ्या मोठ्या जाहिराती द्यायच्या, घोषणा करायच्या, रिझल्ट काही नाही अध्यक्ष महोदय, रिझल्ट 0. आणि त्यामुळं या सरकारला संवाद यात्रा सुरू करावी लागेल. आता उद्यापासून माझे पलीकडे काही मित्र आहेत ते सांगत होते क्या करने का, म्हटले हमारे ये मई महीने में हमारा पार्टी को क्या कैसे समझाओ. म्हटले क्या हुआ, क्यों, क्या नहीं. म्हटले जयंत भाई आपको मालूम नहीं, हमको अभी ये अधिवेशन संपने के बाद हमको हे नाव त्यांनी वापरलेला शब्द वापरला असता तो कोण आहे तुम्हाला कळलं असतं. त्याची तुमची कॉम्पिटिशन असल्यामुळे मी बोलत नाही. म्हटलं क्या, म्हटले मे महिन्यात सगळे येतात, पाहुणे येतात, आमचे सगळे कुटुंब एकत्रित येतं. एक विचारा, आता जाऊन विचारा, एकत्रित येतं. आणि आमच्या पार्टीने आता तुम्ही काय संघर्ष यात्रा कशाला काढली रे. म्हटले आम्हाला संवाद यात्रा काढायला लागते. आता आम्हाला सगळीकडे दूसरे कॉन्स्टिट्यूएंसी में जाने का, कांटेक्ट करने का, बातचीत करने का, लोगों के अरे इतना धूप है, 45 डिग्री सेंटीग्रेड है, अभी हम कैसे जाएंगे. हा, ते सांगायचा मुद्दा काय की आता संवाद तुम्ही कुठल्या मतदारसंघात जाणार आहे हे मला सांगा बरं का नंतर. मी व्यवस्था करतो तुमची चांगली, काय अडचण नाही. अध्यक्ष महोदय, संवाद यात्रा करण्याची आपल्याला सांगितलं की नाही पक्षाने संवाद यात्रा काय. शेतकऱ्याशी आमचा संवाद कायम चालू आहे. हे यांना कुठे माहिती आहे आपण जनतेच्या अध्यक्ष महोदय किती जवळ आहे हे यांना माहित नाही. म्हणून संवाद करण्याची आवश्यकता सरकारला भासायला लागली. अध्यक्ष महोदय, सत्तेवर येताना अच्छे दिनचा विषय घेऊन आपण सत्तेवर आलो. आता अध्यक्ष महोदय, प्रश्न असा झालेला आहे की अच्छे दिनच्या ऐवजी सच्चे दिन तरी दाखवा अशी म्हणायची पाळी आली. सच्चे दिन दाखवा, राहू दे अच्छे दिन, पण जे काही आहे ते खरं तरी सांगत जावा अशी सामान्य जनतेची भाषा आहे. अध्यक्ष महोदय,
या ठिकाणी आता अर्थकारणावर हे बिल आहे. उद्या आपला रेव्हेन्यू कमी झाला, काही प्रश्न तयार झाले तर त्या ठिकाणी एक नंबरला बसून मुख्यमंत्र्यांनी केलेलं भाषण मला आठवतंय. 2019 या राज्यामध्ये जे काही चांगलं व्हायचं असेल ते सगळं 2019 ला तुम्ही ऐकलं माझ्या ट्रान्स हार्बर लिंक 2019 जयंतराव तुम्हाला मी गाडीत घेऊन जातो बरोबर. कोस्टल रोड 2019, समृद्धी महामार्ग 2019, किमती नाना अध्यक्ष महोदय, किमती 47,000 कोटी, 1 लाख कोटी. बुलेट ट्रेन 1 लाख कोटी रुपये. आता नरेंद्र मोदींसारखे नेतृत्व बुलेट ट्रेन काय फुकट करणार आहेत का? राज्याच्या तिजोरीतून काहीतरी द्यायलाच लावतील ना यांना. त्यामुळे एवढ्या बर्डन्स आणि कमिटमेंट सरकारने केलेल्या आहेत आणि या कमिटमेंट करत असताना यांना प्रायोरिटीचं भान राहिलेलं नाही. सरकारला अध्यक्ष महोदय हे माहित नाहीये की आपल्या पुढे काय प्रश्न वाढून ठेवलेले आहेत. राज्याच्या अर्थमंत्र्यांनी 7वा वेतन आयोग देण्याच्या बाबतीत अजून विचार केलेला नाहीये. त्यांनी सांगितलं 24,000 कोटी रुपयाचं बर्डन आमच्यावर येणार आहे. 7वा वेतन आयोग नेमल्यानंतर तुमचं कंबरड एवढं मोडणार आहे की या महाराष्ट्रातल्या 288 सदस्यांना पैसे देताना या राज्यामध्ये किती वाईट अवस्था आपली होते हे तुम्हाला 7वा वेतन आयोगाचा फरक द्यायला सुरुवात केल्यावर कळणार आहे. अध्यक्ष महोदय, राज्याच्या अर्थमंत्र्यांनी याचा अभ्यास केलाय का? गणित आहे का? या वर्षी तर बजेटमध्ये त्यांनी घोषणा केलेली नाही. त्यामुळे हे वर्ष महाराष्ट्राच्या सरकारी कर्मचाऱ्यांच्यासाठी शून्य. आता 2000 मार्च 18ला हे ज्यावेळी उभे राहतील, आमचे आदरणीय मनोहर जोशी साहेबांनी असं केलेलं. मनोहर जोशी साहेबांनी शेवटच्या 6 महिन्यात 8 महिन्यात घोषणा केली की यस आम्ही देतो. आम्ही सत्तेवर आल्यावर आम्हाला 2003 सालापर्यंत सगळे डिफरन्स द्यावे लागले. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, सुधीर मुनगंटीवारांना माझा सवाल आहे की या सगळ्या चित्रात उत्तराच्या भाषणात भरपूर वेळ आहे, उद्या दिवसभर उत्तर दिलं तरी चालतंय. वर जायची का गडबड आहे मला काय कळत नाही. हे वरचं आकर्षण धोकादायक आहे. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्राच्या सरकारी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग कधी देणार आहे सरकार? हा प्रश्न माझ्या मनातला नाही. इथं बसलेले हे पुढे आहेत ना, कळसे वगैरे सगळे इथं या इकडे बसलेले आहेत, इकडे बसलेले आहेत, इथं वर बसलेले आहेत. अध्यक्ष महोदय, तुमच्याकडे कमिटमेंट आहेत, बर्डन आहे, ओझ आहे, पण तुम्ही वारेमाप घोषणा करत हिंडता. घोषणा करायला आमची तक्रार नाही, पण तुमच्याकडे पैसा नाही. तुमची अर्थव्यवस्था आजच मोडकळीला आलेली. तुम्हाला आज करायचं संकलन व्यवस्थित होत नाही. जीएसटी येतोय, पण तुमच्या मनात ही भीती आहे की डिमॉनिटायझेशनच्या इफेक्टमुळे आपली अडचण झालेली आहे, आणखीन बरीच अडचण होण्याची शक्यता आहे. हा साधारणपणे अध्यक्ष महोदय फार मोठी शंका तुमच्या सगळ्यांच्या मनात. काल परवा मुख्यमंत्र्यांनी अलीकडे घोषणा करतात ते परदेशात हे आली. परवा तुर्ब्याला गेले. तुर्ब्याला आयकिया, स्वीडिश कंपनी आयकिया, तुम्ही गेला होता का मुनगंटीवार साहेब? आयकिया माहिती आहे ना? आयकिया माहित नाही तुम्हाला? आयकिया काय आहे? माहित नाही? मी सांगतो. नाही मी असं म्हणतच नाही तुम्हाला. मलाही माहित नव्हतं. मला वाचल्यावर कळलं. तर त्या फर्निचरच्या कंपनी, अध्यक्ष महोदय चिडू नका, सुधीर भाऊ चिडू नका. अध्यक्ष महोदय, आयकिया नावाची जी कंपनी आहे जगातली फार मोठी आहे, पण त्याच्या फर्निचरच्या दुकानाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्र्यांनी जायची काय गरज आहे? मला काय कळतच नाही. छोट्याशा दुकानाचं उद्घाटन करायचं आणि सांगायचं जगातली इन्व्हेस्टमेंट आमच्या राज्यात आली. आपल्या राज्यात नाही, सगळ्या देशभर
प्रत्येक राज्यात त्यांचे वेगळे असे हे होणार आहेत. फक्त आपल्या राज्यात एक्सक्लुझिव्ह आली आहे आणि इथं मॅन्युफॅक्चरिंग होणार आहे आणि मग कर फार होणार आहे आणि महाराष्ट्राची प्रगती होणार आहे. 2-4 हजार लोकांना जॉब मिळत असेल. पण अध्यक्ष महोदय, या राज्य सरकारमध्ये गुंतवणूक कमी व्हायला लागलेली आहे आणि हे जीएसटीचं बिल आल्यानंतर सगळे देशातली राज्य समान होणार आहे. आपली जी एज होती, आपली जी दुसऱ्या राज्यांच्या वर कडी करण्याची व्यवस्था होती, आपलं जे ऍडव्हान्टेज होतं ते अध्यक्ष महोदय ह्या जीएसटीच्या कायद्यामुळे जाणार आहे. ऐक्याचा विषय त्यासाठी मी काढला आणि म्हणून त्यामुळे अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रात गुंतवणुकीला यायचं का, ओरिसात यायचं का, कर्नाटकात यायचं का, गोव्यात यायचं, फारसा फरक आता कुणाच्या बाबतीतही कुठल्या राज्याच्या राहणार नाही. त्याचं ऍडमिनिस्ट्रेशन चांगलं, पारदर्शीपणा जास्त चांगला आणि जिथे मंत्री आणि मुख्यमंत्री खरंच प्रामाणिकपणाने काम करतायत तिथं कदाचित थोडीशी जास्त इन्व्हेस्टमेंट जाईल. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, माझी शंका ही आहे की आपण या राज्यामध्ये सगळे गणित एकत्रित करायला लागलोय. एखादा आकडा चुकला तर अर्थव्यवस्थेवर दुष्परिणाम होईल अशी माझी शंका या ठिकाणी मी मुद्दामून व्यक्त करतो.